आनंद वाटला. प्रशांत थैंक यू. सेल आमचा खूप चांगला काम करणारा विभाग आहे. हजारो लोक छगन पाटील साहेब आल्यापासून आम्ही जोडलेले आहेत पक्षामध्ये. जवळपास 10-12 हजार लोकांच्या संघटना आपल्याकडे आलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये माथाडी कामगारांसाठी छगन पाटील साहेब एक उत्कृष्ट उदाहरण राहतील आणि त्यांची कामं माथाडी कामगारांची काँग्रेस पक्षाकडनं नक्कीच पूर्ण होतील असं आम्हाला वाटतं आणि हा विभाग आमचा खूप सक्षमपणे काम करेल भविष्यात. लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे. काँग्रेस पक्षाचा जरी मजबूत होतोय आता तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल? माझ्याकडे तरी सेल आणि विभाग आहे तर सगळे सेल आणि विभागांचं सक्रियपणे जनतेपर्यंत पोहोचतात आहे. सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारी या दोन्ही गोष्टी आमचे सेल आणि विभाग पार पाडतील जेणेकरून जनतेपर्यंत योग्य निर्णय घेण्यासाठी जनतेला आम्ही साथ घालत आहोत की जनतेला पूर्ण माहिती मिळाली पाहिजे की आपण कोणाला आणि कसं पुढे आणणार. धन्यवाद मॅडम. साहेब तुम्ही जरा बोला. या पुढे या ना. चांगलं बोलले मॅडम. साहेब काय सांगाल? आता आपला वाढदिवस आहे. नाना भाऊंनी देखील शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांचा जोश काय संपत नाही अजूनपर्यंत. काय सांगाल त्याबद्दल? हे माझं भाग्य आहे की नाना भाऊच्या हस्ते माझं वाढदिवस होत आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना आणि पक्षांना मजबूती येण्यासारखं असे हे कार्यक्रम होत असतात आणि हे झाल्यामुळे आज आमच्या सगळ्या ग्रुपला माथाडी कामगार संघटनेला आणि आमच्या सर्व सेल प्रमुख आणि सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांना यामुळे एक नवीन ऊर्जा मिळण्याचं काम आज नाना भाऊच्या उपस्थितीमध्ये झालं आहे. काय सांगाल? कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल? कार्यकर्त्यांना आव्हान आहे की या देशाला ज्या ठिकाणावर काँग्रेसने पोहोचवलं होतं, ज्या ठिकाणी भारत चालला होता, भारतात दहशत जगामध्ये अमेरिकासारखी लोक घेत होती ती पूर्ण या 9 वर्षात संपलेली आहे. आज भारत या पोझिशनला आहे की 205 लाख करोड कर्ज म्हणजे 155 लाख कोटी रुपये या भारतावर कर्ज फक्त 9 वर्षात या लोकांनी वाढवलं आहे. जेवढं कर्ज वाढवलं त्या प्रमाणात देशामध्ये उद्योग किंवा ऊर्जा निर्माण करण्याचं काम किंवा रोजगार देण्याचं काम या सरकारने केलं नाही. 9 वर्षात काही ठराविक अशा लोकांचीच प्रगती झालेली आहे आणि ज्या लोकांना रोजगार, गरिबांना रोजगार, जे मोठे मोठे वादे केले होते ते सर्व खोटे ठरण्यात आलेले आहेत. म्हणून लोकांना रोजगारापासून वंचित करणारा पक्ष आणि देशामधील जे काँग्रेसने या अजून दुसऱ्या पंतप्रधानांनी 70 वर्षामध्ये जे नवरत्न तयार केले होते ते विकण्याचंही काम या सरकारने केलं आहे. म्हणजे 54 लाख करोड रुपयामध्ये आतापर्यंत भारत ज्या पोझिशनला गेला होता त्या पोझिशनवरून एवढं कर्ज केलेलं असताना भारताकडे लिक्विडिटी नावाची कुठलीही गोष्ट शिल्लक नाही आहे. उद्या जर आपण काही कर्ज घ्यायला गेलो बँकेमध्ये तर तिथे तुम्हाला काही ना काही तारण द्यावं लागतं. जर उद्या भारताला कर्ज घ्यायचं असेल तर भारताला काही तारण देण्यासाठी भारताकडे असलं पाहिजे. ते सर्व नवरत्न या लोकांनी विकलेले आहेत किंवा भाड्याने दिलेले आहेत किंवा लीजवर दिलेले आहेत. त्यामुळं भारताकडे सध्या ॲसेट नावाची कुठलीही चीज नाही आहे. म्हणून आता येणारा कुठलाही पक्ष आला तर भारत वाचेल. बाकी या देशामध्ये जर 2024ला काँग्रेसला लोकांनी मतदान नाही केलं तर निश्चितपणे भारताचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. ही काँग्रेस पदाधिकाऱ्याला माझी विनंती आहे की ताकदीने लागा. ही शेवटची निवडणूक आहे असं असंख्य लोक बोलतात. म्हणून कार्यकर्त्यांनी यावेळेस कुठलाही लोक मनामध्ये मत्सर न ठेवता काँग्रेसचं काम डोळे झाकून दगड दिला तरी त्या उमेदवाराला मतदान करण्याचं काम
या देशातील जनतेने आणि काँग्रेसने करावा अशी माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे.